आपण गडचिरोली येथे नगराध्यक्ष प्रमितीताई निंबोडकर यांच्या कार्यालयामध्ये आलेले आहोत. तर मॅडम साहेब विचारणा करणार आहोत. मॅडम, आपण जे नवनियुक्त आहात तरीही तुमचा जो कार्य आम्ही जे बघितलं आहे, तर शहरासाठी आपण काय करणार आहात? माझं जन्म म्हणजे या गडचिरोली शहरातच झालं आणि लग्नही गडचिरोली शहरातच झालं. तर माझं आधीपासूनच विजन होतं की गडचिरोली शहर असं झालं पाहिजे. आणि पक्षाने ही संधी मला दिली, म्हणजे एक नवीन नेतृत्व म्हणून मी या प्लॅटफॉर्ममधून नगराध्यक्ष या नागरिकाच्या आशीर्वादाने बनली. आणि आता माझा फोकस गडचिरोली शहराला स्वच्छ व सुंदर बनवायचं आहे. तर आता प्रामुख्याने ज्या गडचिरोली शहरातल्या ज्या समस्या आहेत, प्रमुख समस्या जी आहे पाण्याची आणि स्वच्छतेची, तर त्यावर आमचं पहिलं प्राधान्य आहे. आणि आम्ही त्या कामासाठी लागलेलो आहोत. म्हणजे लेबर प्रत्येक प्रभागात पोचले पाहिजे, त्याचं नियोजन आम्ही करून राहिलो आहोत की प्रत्येक प्रभागात रोज 5 ते 6 लेबर गेले पाहिजे. आणि नाली सफाई आणि जो काही आजूबाजूचा परिसर आहे, जो कचरा झालेला आहे, तो साफसफाई झाली पाहिजे. तर त्याकरिता आम्ही प्रत्येक दिवशी हर 2 दिवस आड आम्ही साईट व्हिजिट करून राहिलेलो आहोत. तर ज्यावर आम्हाला ॲक्शन घेता येईल. आणि त्याकरिता आम्हाला दिसलं की बराचसा म्हणजे जे दुकान लाईन आहे चौकापासूनची, तिथे आम्ही पैदल व्हिजिट केली तर आम्हाला कळलं की आजूबाजूला म्हणजे दुकानाचा जो परिसर आहे तिथे भरपूरसा कचरा झालेला आहे. तर त्याकरिता आम्ही त्यांना डस्टबिनचं म्हणजे पत्र पाठवलेलं आहे की प्रत्येक दुकानाच्या बाहेर एक डस्टबिन राहिलंच पाहिजे. आणि गुजरीमध्ये जेव्हा गेलो आम्ही भाजीपाला, गुजरी जे आहे तिथे पण भरपूरशा गोष्टी म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या. तिथे वॉशरूमचं खूप बेकार म्हणजे कंडिशन्स होती. आम्ही स्वतः जाऊन तिथे व्हिजिट केलं आणि बघितली तिथली परिस्थिती, आणि त्यावर आम्ही त्वरित ॲक्शन घेतलं. तर ही आता आमची सुरुवात आहे. अजून आम्हाला समोर म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आम्हाला जाता येईल आम्ही जाणार आहोत आणि प्रत्यक्षात आम्ही बघून त्यावर ॲक्शन घेतो. आणि जे नगर परिषदेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत, त्याबद्दल काय सांगणार? नगर परिषदच्या अंतर्गत जे शाळा आहे, आता स्नेहसंमेलनाच्या निमित्त आम्ही गेलो आहोत. आणि प्रत्येक शाळेत आम्ही आता महिन्यात व्हिजिट देणार आहोत मी प्रत्येक शाळेत. आणि त्याकरिता आम्ही जिथं ज्या शाळेला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत आणि काय समस्या आम्ही ते जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी जे गुजरी आहे त्या ठिकाणी मागच्या बाजूला खूप काय म्हणतात त्याला चिखल पसरलेला आहे, कचरा आहे, त्याची व्यवस्था कशी काय? मी तुम्हाला तेच सांगितलं की मागे या 1-2 कंप्लेंट्स आल्या होत्या गुजरीमधून. त्यामुळे आम्ही परस्पर तिथे बघितलं की लेबर अवेलेबल आहे की नाही. त्याकरिता आम्ही तिथे लेबर वाढवलेले आहे. आणि तिथे आम्हाला समजलं की जी वॉशरूम आहे, बाथरूम आहे, तिथली पाईपलाईनसुद्धा फुटलेली आहे. तर त्यावर पण आम्ही स्वतः जाऊन व्हिजिट केलं, तेव्हा तिथल्या समस्या समजल्या. आणि आता तिथे लेबर वाढवण्यात आलेलं आहे आणि गुजरीचं एक छान म्हणजे स्वच्छ राहील असं आता आम्ही त्याला पहिले प्राधान्य देणार आहोत, स्वच्छतेकडे. तर नक्कीच आता लेबर वाढवल्यामुळे आता त्वरित ॲक्शन घेतलेली आहे आणि तिथे काम चालू आहे. बायपास रोड जो आहे आपला सेमिनाकडे जाणार, आपला जो कोर्टाकडे येतो आपण, तिथं खूप घाण वास येत आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला जे आहे घाण पडून आहे. त्याकरिता आम्ही त्या साईडवर जाऊन आता व्हिजिट करणार आहोत आणि त्वरित आम्ही त्यावर ॲक्शन घेणार आहोत. कारण आता म्हणजे आमचं डेली बसणं चालू आहे नगरपालिकेमध्ये. तर रोजच्या एक समस्या आम्ही त्यावर म्हणजे निवारण करत आहोत. आणि आता ज्या काही तुम्ही समस्या बोललात तिथे आम्ही स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहोत. तिथे काय झालं, काय परिस्थिती आहे, आणि त्यावर त्वरित आम्ही ॲक्शन घेऊ, याचं मी जनतेला आवाहन करते. रामनगर गोपालनगर या ठिकाणी खूप घाण मागे आहे, मला जनता आता लेबर सध्या कमी आहे, तर लेबर वाढीची आपण डिमांड केलेली आहे. लेबर आपण वाढवणार आहोत. जसं गोकुळनगर भाग झाला, हा प्रभाग जो आहे गडचिरोली शहरातला एक मोठा प्रभाग येतो. तर त्याकरिता आपल्याला तिथे 10 लेबर तरी पाठवलं तरच त्या गोकुळनगर म्हणजे स्वच्छता होऊ शकते. तर त्याकरिता आता लेबर वाढवण्यात येत आहे. आणि जिथे जिथे स्लम एरिया आहे, म्हणजे जे मोठा एरिया आहे, तिथे आपण जास्त लेबर पाठवण्याचं नियोजन करत आहोत. आणि ते नक्कीच या काही दिवसात होईल आता, कारण हे प्रोसेस चालू आहे. त्याकरिता काही दिवसचा
वेळ लागू शकतो, पण नक्कीच या सगळ्या गोष्टीचं आम्ही नियोजन लावत आहोत रोजच्या रोज इथे बसून, आणि तो पण प्रभाग लवकरच स्वच्छ होणार आहे हे मी जनतेला सांगते. मॅडम, सरदेवाडचा बाजूला जो तलाव आहे त्या ठिकाणी पावसामध्ये खूप म्हणजे 2-4 घरापर्यंत येतो पाणी. त्याचं नियोजन तुमच्याकडेच आहे, त्याचं काय नियोजन? त्याच्याकरिता आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. जे मोठे त्याच्यासाठी आम्ही तलावाकरिता ते प्रस्ताव पाठवलेला आहे, आणि नक्कीच त्याचं पण नक्की होणार आहे, जेणेकरून आजूबाजूच्या जनतेला तिथला त्रास होणार नाही. कारण हा जो तुम्ही बोलले हा एक मुख्य समस्या आहे. कारण आम्हाला प्रचारादरम्यान जनतेकडून माहिती झालं होतं, तर ज्या ज्या प्रमुख समस्या आहे आम्ही त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे, आणि ते नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत. खूप खूप धन्यवाद.